लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची। वरुडे गावचे अल्पभूधारक शेतकरी अमीनभाई गुलाबभाई इनामदार यांच्या वडिलोपार्जित जमीन गट नंबर 1172 मधून रेटवडी वाकळवाडी वरुडे या रस्त्याचे काम सुरू आहे। त्यांनी रस्त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही, पण त्यांच्या मालकी हक्क असणाऱ्या जमिनीतून रस्ता शासन करत आहे, परंतु त्यांना कोणताही मोबदला किंवा तसा पत्रव्यवहार देखील शासनाच्या मार्फत न करता रस्ता करत असल्याने शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आहे। शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे। सदर जमीन शासनाने भूसंपादन कायद्यानुसार संपादन करून आम्हाला योग्य तो मोबदला शासनाने द्यावा अशी मागणी सदर इनामदार कुटुंबाने केली आहे। पाहूया एक सविस्तर वृत्त आपले प्रतिनिधी काळूराम घोडके पुणे यांच्यासोबत। तुमचं नाव सांगा। गुलाबभाई इनामदार। कृषी प्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणारे तुम्ही अल्पभूधारक शेतकरी आहात। शेतकऱ्यांनी किती खावेत कसता शेतकऱ्यांना सापडत नाही शेतकऱ्यांची मुलं घरामध्ये अर्धवट उपवासित होतात आणि गोठ्यामध्ये टाचा घासतात जनावर आले बैराचे डोळ्यापुढलं चित्र बदललेलं नाही। आणि तुमच्या आज जी इनामी जमीन आहे गट नंबर 1172 या जमिनीतून तुमचा रस्ता गेलेला आहे, त्या अनुषंगाने तुमचे आर्थिक नुकसान झालेले आहे। त्या अनुषंगाने तुम्ही आमच्या माणसाला व्यक्त करण्यासाठी आला, त्या अनुषंगाने आपल्याला काय सांगू शासनाकडे तुम्ही काय मागणी करणार आहात? आम्ही अल्पभूधारक आहे, इनाम जमीन आहे, आमचा जमीन रस्ता गेलेला आहे, शरीर आमचा भाऊ पत्नी आहे, आमची आहे बरं भाई ही तुमची जमीन तुमच्या वडीलपर्यंत जमीन आहे का? तुम्हाला हा इनाम इंग्रजांच्या काळात भेटलेला आहे, बरोबर? आम्ही तुमच्यावर अन्याय झालेला आहे, पण तुम्हाला काय वाटतं शासनाकडनं तुम्ही रस्ता होण्याबद्दल तुमची म्हणजे तुम्ही रस्त्याला आडव्या नाही किंवा रस्ता होऊ नये याच्यासाठी तुम्ही म्हणजे तिथं उभे राहिलेले नाहीत, परंतु तुमच्या सर्वसामान्य गरिबांची अल्पभूधारक शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्याची आर्थिक नुकसान भरपाई मिळावं म्हणून तुमच्या अपेक्षा शासनाने काय तुम्हाला किती घरामध्ये किती परिवार आहे? तुम्हाला जमीन आहे का? बरं भाई तुम्ही किती वर्षापासून जमीन करताय? 100 वर्ष झाले। 100 वर्ष झाले, बरोबर? मग 100 वर्षामध्ये कधी असं अडचण आली का? नाही कुठं बरं साहेब, हा रस्ता वाकळवाडी रेटवडी वरुडे रस्ता आहे। हा रस्ता दुरुस्तीचं काम चालू होऊन हा रस्ता पुनर्वसन तयारीला झालेला आहे, परंतु त्या अनुषंगाने शासनाने तुम्हाला पहिले यापूर्वी जार नोटीस वगैरे दिलं होतं का? केलेलं नाही ना, काहीच नाही भूसंपादन केलेलं, काही माहिती नाही, काही नाही। बरं मग तुम्ही याच्यासाठी कुठं कुठे अर्ज दाखल केलेले? जिल्हाधिकारी कार्यालय पुणा आणि प्रधानमंत्री सडक योजना अभियानचा पुण्याला जाऊन आलो, 2 अर्ज दिले आम्ही। तुम्हाला तिथं काय सांगितलं साहेबांनी? काही नाही, चालू आहे प्रयत्नमध्ये, बघू म्हणले। अच्छा, हो। बरं भाई तुम्हाला मुलं किती आहेत? एक मुलगा, 3 मुली आहेत आणि भाऊ? 1 भाऊ। बहिणी किती? बहिणी 4 आहेत। आणि तुमचा सगळा उदाहरणार्थ जो निर्वाह आहे हा ह्याच जमिनीवर आहे का? इतर कुठे तुम्हाला जमीन आहे? याच्यापेक्षा जमीन नाही। बरं ही जमीन जर रस्त्यात जर गेली तर तुम्हाला काय अडचण आहे? अडचण नाही ना, आमची जमीन गेलेली आहे ना, नुकसान झालेली आहे आमची। नुकसान झाली साहेब, बरोबर आहे, आमच्या जमीनला खेटून जमीन सरकारी गेलेली। मग ह्या जमिनी तर रस्त्याबद्दल तुमची हरकत नाही किंवा जमीन तुम्ही रस्ता होऊ द्या ही तुमची इच्छा आहे, पण तुम्हाला शासनाकडे काय मागायची? तुमची काय मागणी? नुकसान भरपाई आमची भेटावा, मोबदला भेटावा ही आमची इच्छा आहे। 20 एकर जमीन आहे आमची सगळी, त्यातून 5-6 एकर 10 एकर गेलेली जमीन आमची। आताच वरुडे गावचे कृषी प्रधान देशात काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी आणि म्हणजे प्रगतशील शेतकरी अमीनभाई गुलाबभाई इनामदार यांनी त्यांच्या कथा आणि नूर मोहम्मद गुलाबभाई इनामदार हे दोघं भाऊ आहेत, आणि या भावांच्या कथा आणि व्यथा त्यांनी काय केलं आपल्या मार्फत पुढं व्यक्त करून शासनाकडे कळकळीची विनंती केलेली आहे की ही जी जमीन आहे, आम्ही आमच्या घरामध्ये 708 लोक आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आम्हाला जमीन कुठेही नाही, आणि जर शासनाने आमच्या जमिनीतून रस्ता काढला, रस्त्याला आमची कोणत्याही प्रकारची म्हणजे हरकत नाही, परंतु या रस्त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला शासनाकडनं आर्थिक मोबदला मिळावा अशी त्यांनी शासनाकडची कळकळीची विनंती केलेली आहे। आणि शासनाने सुद्धा कारण सरकार मायबापाने त्यांची ही जी हाक आहे किंवा त्यांची जी विनंती आहे ती न म्हणजे डावलता त्यांनी त्या कुटुंबियाकडे चांगल्या पद्धतीने पाहून त्या गोरगरिबांना किंवा त्या सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यात
करण्यापेक्षा त्यांना काहीतरी आर्थिक मदत द्यावी ही अशी अमीनभाई गुलाबभाई यांची विनंती आहे. जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. लाईव्ह महाराष्ट्र, हाक तुमची, साथ आमची.